पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याच जणांना कागदपत्र संदर्भात किंवा इतर काही अडचणी येतात आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो सारखा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे आमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नाही, म्हणजे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट नाही, तर मग आम्हाला फॉर्म भरता येईल का किंवा रजिस्ट्रेशन करता येईल का? तर बघा या बाबतीमध्ये तर मी हे सांगतो की या ठिकाणी तुम्ही काय करा, एक तर तुम्ही ऍप्लिकेशन करा तुमचं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेटसाठी, आणि जर तुमच्याकडे नसेलच, म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी भरपूर वेळ लागत असेल तर याच्यासाठी पण साधं सोपं तुम्हाला करायचं आहे. ते म्हणजे तुमच्याकडे जे पासिंग सर्टिफिकेट असेल किंवा जे मार्कशीट आहे तर त्याच्यावरती तुम्ही सध्या काय करा, जी माहिती आहे ती भरा आणि नंतर तुम्ही पण डिग्री सर्टिफिकेट ज्यावेळेस पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस जर दिलं तरी पण तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्याच्यामुळे बघा तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही आता म्हणजे लगेच काय करू शकत नाही, त्यामुळे पॅनिक होण्याची काही गरज नाही. तुमच्याकडे आता मार्कशीट असेल किंवा जे पासिंग सर्टिफिकेट असेल, छोटं एक पासिंग सर्टिफिकेट येतं ते जरी तुम्ही अपलोड केलं तरीही चालेल. आणि मग नंतर मात्र तुम्ही डिग्री सर्टिफिकेट किंवा जे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट आपण म्हणतो तर त्यासाठी ऍप्लिकेशन करा. प्रत्येक विद्यापीठाची ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची काही सिस्टीम असते, तर तुम्ही त्यासाठी वेबसाईटला जाऊन ऍप्लिकेशन करा, म्हणजे तुम्हाला तुमचं डिग्री सर्टिफिकेट अवेलेबल होईल. ठीक आहे. तर बघा अशाच प्रकारचे तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला, चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स या ठिकाणी विचारू. आपण अशाच प्रकारच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया. पण भेटू पुढे मधून तुम्ही सर्वांना धन्यवाद.